आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येतोय। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सुद्धा सहभागी होणार आहेत। धनंजय देशमुख म्हणजेच संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा उपस्थित आहेत। जरांगे धस आणि बजरंग सोनावणे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा जाणार आहे। तर या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चाला संबोधित करणार असल्याची माहिती मिळते। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यामुळे आता राजकारण चांगलं तापलेलं आहे। पहिल्या दिवसापासून म्हणजेच संतोष देशमुख हत्या प्रकरण याला आता 1 महिना उलटलेला आहे। 9 तारखेला त्यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर संतापाची लाट पाहिलेली आहे। त्याचबरोबर ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून एकच मागणी आहे की लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करा आणि कठोर शिक्षा करा अशी मागणी करण्यात येते। त्याचबरोबर वाल्मिक कराडवर सुद्धा निशाणा साधण्यात आलेला आहे। विधानसभा याच मुद्द्यावरून गाजलेली पाहायला मिळालेली आहे। सुरेश धस भाजपा आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा उचलून धरला, घटनाक्रम विधानसभेचा सांगितला आणि त्यानंतर या हत्या प्रकरणाला तेव्हापासूनच वेगवेगळं वळण लागलेलं पाहायला मिळालेलं आहे। अनेक खुलासे यात होताना दिसलेले आहेत। मोर्चात कोण कोण सहभागी होणार आहे पाहूयात। सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख, त्यानंतर आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, आणि मनोज जरांगे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, सध्या आपण चित्र पाहतोय पैठण मधलं आणि पैठण मध्ये आता सगळे जेवढे नागरिक आहेत, लोक आहेत तिथे उपस्थित आहेत। मोर्चाला गर्दी होताना दिसतेय। प्रमुख नेते मंडळी इथे उपस्थित असतीलच, त्याचबरोबर देशमुख कुटुंबीयही यात सहभागी होतील। आताची तिथली परिस्थिती काय आहे, काय वातावरण आहे सध्या? नक्कीच प्रयत्न जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावे या मागणीसाठी आज पैठणमध्ये जन आक्रोश मोर्चाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण तालुक्यातील नागरिक असेल, जिल्ह्यातील नागरिक असेल, या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी न्याय पाहिजे असं फलकबाजी जी आहे ती करण्यात आलेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील या मोर्चामध्ये घेण्यात आलेला आहे। अमर रे अमर रे अशी घोषणाबाजी देखील यामध्ये करण्यात आलेला आहे। तर वाल्मिक कराड यांना सह त्यांच्या आरोपी जे आहेत त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। त्याचबरोबर सूर्यवंशी यांच्या असणारे आरोपी अशोक घारगे याला देखील फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी आता या मोर्चात होणार आहे। जन आक्रोश मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये जर पाहिलं गेलं संपूर्ण राजकीय नागरिक देखील सहभागी झालेले। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक काय सांगणार, काय मागणी? आरोपीला फाशी झालीच पाहिजे। काय सांगाल, मोर्चामध्ये सहभागी झालेले काय मागणी? या सगळ्या आरोपींचा जो मागा आका बोका असन त्यांना सर्वांना फाशी दिली गेली पाहिजे आणि धनंजय मुंडेचा जो मंत्रिपदाचा आहे तो राजीनामा घेतला पाहिजे। कारण की जे प्रशासन आहे, जो मंत्रिपदाची ती ताकद आहे ते आरोपींना देत आहे, त्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला गेला पाहिजे आणि सर्व जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आमच्या संतोष अण्णाला न्याय मिळू शकत नाही। त्यामुळे सर्वांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। काय सांगाल, तुम्ही सहभागी झालेले वाल्मिक कराडांचा तुम्ही जे आहे त्यांना शिक्षा व्हावी अशी एवढ्या क्रूरपणे महाराष्ट्रात सरपंचाची जी क्रूरपणे हत्या झाली याच्यात शासनाने दिरंगाई करू नये। तसेच सोमनाथ सूर्यवंशीचा हा शासनाने बळी घेतलेला आहे, यांना पण न्याय देण्याची भूमिका शासनाने ठेवावी आणि जातीत विष घालून हे जे राजकारणाचा जो प्रयास चालू आहे शासनाचा, जातीत वाद लावून याला त्वरित आळा आणावा आणि सर्व दोषींना त्यांना सहकार्य करणाऱ्यांना सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी।
जे आम्ही शेवगाववरून आलो, चंद्रकांत लबडे आहे मी. जे संतोष देशमुख जे संभाजीराजेंसारखं जसे हाल करून मारलं तसं संतोष देशमुखला हाल करून मारलं. आणि जे औरंगजेबाची अजून जी पिळावळ आहे ना ती कराडची बाजू घेते, धनंजय मुंडेची बाजू. तुम्ही जात म्हणून नका बघू, ते आरोपीला जात नसती, जात म्हणून नका बघू. त्या आरोपी म्हणून बघा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मेन जे सूत्रधार धनंजय मुंडे असं ना त्यांनी लगेच राजीनामा देऊन जे चौकशीला सामोरे जायला पाहिजे. कारण या ठिकाणी जर बघितलं आपण तर काळ्या फिती घालून जे आहे ते आता नागरिक या घटनेचा निषेध व्यक्त करताना पाहण्यात येत आहे. आपल्यासोबत अजून काही बोलण्याचं काही नागरिक आहे. आज संविधान घेऊन तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना पण न्याय मिळाला पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यामागे जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे. त्या पोलीस प्रशासनावर बी कारवाई झाली पाहिजे, ही आमची विनंती आहे. तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेला जनआक्रोश मोर्चा करण्यात आलेला आहे संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या दोघांच्या सैनिक. आमची मुख्य मागणी अशी आहे, संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर त्यांचं जे प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टावर घेऊन लवकरात लवकर त्या प्रकरणाचा न्याय निवाडा करण्यात यावा. आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांची जी पोलीस कोठडीत हत्या झालेली आहे त्या पोलिसचा जो मुख्य पोलीस आहे अशोक घोरबाड नावाचा, त्याला ताबडतोब बडतर्फ करावं, निलंबित नाही तर त्याला ताबडतोब बडतर्फ करावं. आणि सरकार याच्यात वेळकाढू भूमिका घेत आहेत. संतोष अण्णा देशमुख यांच्या जी समिती नेमली गेली SITची, त्या समितीत अक्षरशः जो मुख्य आरोपी आहे, जो सूत्रधार आहे वाल्मिक कराड, याचा मित्रच त्या समितीत नेमले गेलेला आहे. मग अशा SIT समितीकडून सर्वसामान्य लोकांनी काय अपेक्षा करावी? तर या बाबतीत प्रशासनाने अतिशय गांभीर्यपूर्वक राजकारण न करता निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागणार आहे. नक्कीच प्रश्न जर बघितला आपण या मोर्चामध्ये जे आहे ते मोठे नागरिक जे आहे ते सहभागी झालेले, संतोष देशमुख यांचे समर्थक असतील किंवा सूर्यवंशी यांचे समर्थक असतील ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले. सरकारने कुठलंही राजकारण न करता या कुटुंबाला जे आहे ते न्याय द्यावे अशी मागणी केलेली आहे. या मोर्चाला जे आहे ते थोड्या वेळामध्ये जर पाहिलं सुरुवात देखील होणार आहे. यासाठी आता सध्या देशमुख कुटुंब या ठिकाणी दाखल देखील झालेलं आहे, त्यांच्याशी चर्चा आपण केलेली. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये संदीप क्षीरसागर देखील दाखल होणार आहे, संदीपा मुंबरे देखील या ठिकाणी दाखल होणार आहे. आणि या ठिकाणाहून जे आहे ते आता मोर्चाला सुरुवात होणार आहे. थोड्या वेळामध्येच मोर्चा जवळून निघणार आहे. सध्या जर बघितलं संपूर्ण नागरिक जे आहे ते या ठिकाणी कोणत्या जातीचा नसून गुन्हेगार हा एक गुन्हेगार असतो अशी मागणी जी आहे ती याच्यात करण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांना पदमुक्त करा असे फलक जे आहे ते देखील यामध्ये घेण्यात आले आहेत. तर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय पाहिजे अशी फलकबाजी जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जी पाहायला गेलं तर विजय शिडे आक्रमक पवित्रा इथे आंदोलनकर्त्यांचा दिसतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.